नागपूर शहरातील बेकायदा दुचाकी टॅक्सी सेवा आणि ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांविरोधात चालक संघटना आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र कामगार सभेच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाई आणि लेखी स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे। या सेवांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असून शासन मान्य दर चालकांना मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। संघटनेच्या म्हणण्यानुसार ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या शासनाने निश्चित केलेले दर लागू करत नाहीत। तसेच बेकायदा दुचाकी टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याबाबतही प्रशासनाकडून पुरेशी पावले उचलली जात नसल्याचा दावा करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर चालकांनी आपली वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करत आंदोलन सुरू केले असून अधिकाऱ्यांकडून स्पष्ट लेखी उत्तर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे। यशोन्नतीसाठी कॅमेरा पर्सन शुभम बोरघरे सोबत विभाग प्रमुख अनिकेत पाटील यांची रिपोर्ट। आम्हाला विकून टाकलं ना त्यांना बोला कंपन्यांनी आणलं कोणी कंपन्यांना आणलं कोणी सरकार ऐकून घ्या सरकारने नोकऱ्या देऊ शकत नाहीये हत्या झाली होती म्हणून यांना आणलं आपल्या बरोबर मला मान्य आहे केलं 16 ऑक्टोबर 2025 मंत्रालयात मला बोलवलं मी गेलो उधार पैसे घेऊन गेलो 5 मिनिटात काय केलं हे तुमचं आणि शासनाचं डायरेक्टली नाही कंपनी आहे कंपनी नाही सर प्रशासन जबाबदार नाही कंपनी नाही प्रशासन जबाबदार आहे प्रशासन एक माणूस मारतो तर कलेक्टरची जबाबदारी आहे नाही एक माणूस मारत असेल आज सामान्य माणसाला नाही एक ऐकून घ्या एका सामान्य सर असं नाही आहे सर एका माणसाला कलेक्टरची जबाबदारी आहे कलेक्टरची जबाबदारी बिलकुल नाही कलेक्टरची जबाबदारी एक माणूस भुकेने मरतो तो कलेक्टर जबाबदार आहे। एक मिनिट सर तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे आयटी म्हणते का तुमच्याकडे ढकलते मी बोललो होतो तुमच्यासोबत आणि तुम्ही ढकलताय ऐकून आम्हाला अगर निवेदन पाहिजे तर तुम्ही दोघंही सोबत बसा आणि आम्हाला सांगा गलती कुणाची आहे त्याच्यात बाईक टॅक्सीवर कारवाई काऊन नाही होत या टॅक्सीवरती गुन्हा दाखल करण्याबाबत आणि ते आपले पण आणि दुसरी गोष्ट अगर तुमच्याला पकडले ना होत तर तुम्ही त्या पाण्याचं सगळं त्या पाणी साहेबांना मी काय बोललो म्हणलं सर त्यांना सांगा तुम्ही डिटेल मध्ये माझ्याकडे द्या मला मी सांगितलं मग काय कशाला ठीक आहे सर ते तुमच्याकडे ढकलत आहेत आरटीओ आम्ही तुम्ही असं बोला ना त्यांना बोलून तुमचा एक अधिकारी डेप्यूट करा आरटीओ इन्स्पेक्टर आणि त्याच्यामध्ये जे काय प्रकार त्यांनी मागे माझ्याकडे फॉर्म दिला होता तुम्ही तेच दिलं होतं त्याच्यावर डिटेल घेऊन सरकारतर्फे फिर्याद द्या जे काय घडलंय त्याच्यानुसार कलमानी फिर्याद ड्राफ्ट करून एखादा अधिकारी रिपोर्ट करा तुम्ही आपण यांना देऊन टाकू आता नवगर साहेबांनी रिपोर्ट केलं करून टाकून सांगा अजून त्या डिटेल द्यायला ड्रायव्हर नाही ऐकत आहे सर शांतता करणार मागू माझा आम्ही काहीच नाही गुन्हा करू तुमच्या याच्यात कायद्यातच काम तिकडे निघाले ना आता परवानगी नंबर 1 मी ॲज अ पोलीस ऑफिसर बोलतो तुम्हाला सर मला माहिती जर तुम्हाला तयारी आहे तुम्हाला त्रास करून घ्यायची मग चला मी तुम्हाला पहिला सल्ला दिलाय की मी सगळ्या गोष्टी करतो एक गोष्ट बोलवतो आणि त्या गोष्टी तुमचे 2-3 लोक तुम्ही राहा
मी त्यांना आता बघा त्यांचा एक अधिकारी माझ्याकडे येईल भेटेल काय देत होते उद्या सकाळी तुम्ही वाटलं जाऊन तुमच्या RTO साहेबांना मी स्वतः येतो त्याच्यात काय कमी होते ते मी बघतो. आज हात जोडून आम्ही आमच्या प्लीज आज मीटिंग आम्ही येऊन सुद्धा अगर काही गुन्हा केला तुम्ही आम्हाला अंदर टाकून सुद्धा आम्ही अंदर पाहून आमच्या खासदार केला तर हा पोरांची फीस झाली आहे माझ्या शाळेत सगळ्या त्याला पेपर तुमचे एक काम करा तुमचे जे आहेत ना त्यांना माहिती आहे 5 मास्तर एका अरे असं नका मनमर्जी करायचं तुम्ही जास्त बोलणार तुम्ही मला मी तुमच्यासोबत आहे ना तुम्हाला घेऊन जायला तयार आहे ना बोलणी करून द्यायला तुम्हाला समोर मग अजून काय पाहिजे आम्ही सगळं सांगतो नाही तर तुम्ही 5 लोक जाण्यासाठी कसं आहे तुम्हाला वाईट नाही वाटलं म्हणजे सर्वच ड्रायव्हर का म्हणतात मी बोलताना मी आता सोबत चला चालतो ना हा तुझ्या नाही बाहेर जायची बाहेर नाही जमत तो इथं बसू द्या ना बाजूला हा ठीक आहे गेल्या 7 वर्षापासनं ओला उबेरच्या जे काही वाहन चालक आहेत मालक आहेत सर्वांनी सगळ्या संघटनेनी नागपूर शहरामध्ये आपापल्या परीने निवेदन दिलेले आहेत. निवेदन देऊ देऊ सर्व संघटना थकलेल्या आहेत पण शासनाला काही घाम फुटत नाही आहे. शासन वाहन चालकाचा ओला उबेरचे जेवढे काही चालक आहे यांच्या मागण्याच्या वर कोणी उपाययोजना करत नाही आहे त्याच्यावरती बोलायला तयार नाही आहे. आमचं एक सोपी आणि सर्वसाधारण मागणी आहे की ज्या रॅपिडोला महाराष्ट्राचे राज्य परिवहन मंत्री इल्लीगल म्हणून घोषित करतात ती एवढ्या याच्याने कसा काय व्यवसाय करू शकते ती कंपनी म्हणजे त्यांना शासनाची भीती कुठल्याच प्रकारे राहिलेली नाही आहे. म्हणजे त्यांना इतका अधिकार कोणी दिलेला आहे म्हणजे जेव्हा राज्याचे परिवहन मंत्री त्याला अयोग्य ठरवत आहेत मग ते लिगल म्हणून कसे चालत आहे याच्या मागे काय कारण आहे शासनाला काय त्याच्याकडनं काही मिळतंय का हा एक मोठा प्रश्न आहे.